आमच्या मिडिया भावांक आनी प्रेस भावांक सगळ्यांक वेलकम करता. एक म्हणल्यार टुरिजम म्हणटा तो आमी एक टॉपिक घेवच्या पयलीं म्हाज्या बरोबर आमचो डिरेक्टर बाब सुनील हांची पक्का आसा. आनी हो एक प्रेस ब्रिफींग घेवपाचो मुद्दो एकूच की रिगार्डिंग द रिसेंट द गोवा टुरिजम प्रमोशन मॅनेजमेंट एंड रेग्युलेशन बिल 2024 जो ड्राफ्ट आमी अपलोड करून पब्लीक ओपिनियनाक दवरला. टुरिजम इकॉनॉमीचो मेन कोणो हे आमी सगळे मानता आफ्टर मायनिंग, and that is how employment आणि contribution to the economy has been there. आमच्याकडे एक दोन ओल्ड ॲक्ट आशिल्ले, द ओल्ड टुरिजम ट्रेड ॲक्ट आणि एक मेंटेनन्स ॲक्ट, आणि ताच्या मागीर जरी टुरिजम मेन ड्रायव्हर जालो जाल्यार कोणो घट करपाक जाय जाल्यार एक प्रॉपर रिफॉर्म ॲक्ट बरोबर गरज आशिल्ली. सदांच चर्चेक येताले की आमकां हांगा कोण इलिगल टाउटिंग म्हणटा, कोण बाकीचे गजाल्यो म्हणटात इन टर्म्स ऑफ द वे टुरिजम इज हॅपनिंग, आणि ताच्या खातीर समज कन्स्ट्रक्टिवली काम करतले जाल्यार वी निडेड अ बॅकबोन टू कवर दीस पर्टिक्युलर इश्यूज. आज हांव सगळ्या मुद्द्यांनी वचचो ना कित्याक दीस पर्टिक्युलर बील हॅज बीन कॅप्ट फॉर पब्लीक ओपिनियन. पूण एक म्हणल्यार हे बील जे दवरला ड्राफ्ट, आय एप्रिशिएट एंड द एफर्ट्स टेकन बाय आवर MLAs in the opposition and the public at large who has been quite vocal in तांचे स्वताचे व्ह्यूज मांडपा खातीर. आनी एक बरें दिसता की खंयचें बील येता तें आमकां वन वे व्हरून ते फोर्स कोणाचेच करपाचें ना. हें बील जें आसा इज ओन्ली टू गिव लॉट ऑफ थिंग्स विच आर ऑलरेडी इन द वेरियस बिल्स ते एक कडेन हाडप आनी सर्टन थिंग्स टू बी एडेड. जशें टुरिजम वाडत गेला 1982 आणि 84तल्यान आतां जवळ जवळ 45 वर्सां 40 वर्सां जालीं, आनी त्या 40 वर्सान टुरिजम खूब बदललें. वी आर इन अ स्टेज ऑफ कॉम्पिटिटिवनेस एंड दॅट इज वाय आज आमी समज रिस्ट्रक्चर करना जाल्यार वी वील हॅव प्रॉब्लेम्स इन डेज टू कम. आज टुरिजमा खातीर जेन्ना बील करता हें बील आमकां टोटल आमी जेन्ना सगळे कमेंट्स आयकतात, I would not be critical about the comment but welcome these comments, but at the same time highlight करतलो की this whatever comments have come in are not in the actual framework which is basically not in the whole context of the bill. टुरिजम पॉलिसी जी आमची आशिल्ली ताज्या पर्स्युएंट कॅबिनेटान टुरिजम पॉलिसी जाल्ली त्या पॉलिसीच्या आदाराचेर फुडें वचून आमी हें बील फुडें व्हरपाचो प्रयत्न केला. 2022-28 ऑक्टोबरान आमी एजन्सी नेमली, ज्या एजन्सीन हें काम करपाक सुरवात केली. ते करता आसतना फ्रॉम 2022 म्हणजे आता जवळ जवळ 6 वर्स जाले, 1.5 वर्स जाले. ह्या 1.5 वर्सान दीस पर्टिक्युलर एजन्सी हॅज वर्कड व्हेरी डीपली into every aspect and after consulting every particular stakeholder possible. हातून आमी 9 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, 7-12 म्हणजे जवळ जवळ टोटल 33 मिटिंग्स हॅव बीन टेकन फॉर कन्सल्टेशन पर्पज. त्या मिटिंग्यो घेता आसतना गोवा चेंबर, TTAG, शेक ओनर्स असोसिएशन, आमचो गोवा चेंबर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, डायरेक्टर ऑफ आमचे CII, सगळे हे समज आमी स्टेक होल्डर्स सोडले जाल्यार ऑल्सो इंटर डिपार्टमेंटल सुद्धा सगळ्या डिपार्टमेंटांक कन्सल्ट करूनच हो ड्राफ्ट बील आमी हाच्या फुडें हाडिल्लो आसा. वेन वी टॉक अबाउट दीस पर्टिक्युलर बील, ह्या बिलांतल्यान पूर्ण तरेन आमी एम्पावर्ड कमिटी विच इज अ पार्ट ऑफ द गोवा टुरिजम बोर्ड विच इज चेअर्ड बाय द सेक्रेटरी गोवा टुरिजम आमचो टुरिजमाचो, ताज्या अंडर हे कंटिन्युअस आमी स्टेक होल्डर्सां कडेन वी हॅव हॅड डिस्कशन्स, आणि त्या डिस्कशनाच्या आदारार सगळ्यांचे इनपुट्स घेवन हो बील आमी पब्लीक ओपिनियनाक परत घाल्लो आसा. आणि जेन्ना पब्लीक ओपिनियनाक घालो तेन्ना पब्लीक ओपिनियनाक घालता आसतना वी बेसिकली टूक अबाउट 3 weeks टू गिव इट एंड टेक व्ह्यूज. आता लास्ट वीक जेन्ना जालो तेन्ना व्ह्यूज येवंक लागले. थोड्या लोकांनी एक्स्ट्रा डेट मागली, थोड्या लोकांनी आपले इनपुट शेअर केल्या, आणि थोड्या लोकांनी आपले ओपिनियन फॉर द सेक ऑफ पुटिंग ओपिनियन्स घाल्ले आसा. थोड्यो गजाल्यो लोकांक दिशाभूल करपाक ज्यो घेतिल्ल्यो आसा ताज्या बद्दल थोडे आमी आय पुट अ लायट टू इट. पयलो म्हणल्यार आमी एक लेवी ऑफ सस्टेनेबिलिटी फी म्हणून एक कोणे तरी तयार केली, आणि अशें आयकूंक येलें की 2% चार्ज करतले, खंय वता थंय 2% आमी वता थंय कलेक्ट करतले, 2% वचून आमी ते GSTचे वयर 2% आसतले, आणि ते 2% च्याच्या दुकानार आणि खंयच्या दुकानार खंय खंय सांगून ते उडयले. म्हाका दिसता ह्या लोकांनी बील वाचलां काय ना हो म्हाका एक प्रश्न आसा. आणि बिल वाचला जाल्यार एज्युकेटेड पीपल एटलीस्ट शुड हॅव नॉट कम अप विथ दिस टायप ऑफ क्वेश्चन्स. बट नेव्हरदलेस
वी आर नॉट ट्रायंग टू पो 1 पॉयंट अबाव. हांव फक्त क्लॅरिटी दिवंक सोदतां कित्याक हे सध्या चर्चेक आयिल्लो आसा. आमी जेन्ना 2% म्हणला 2% जो बिलान घाल्लो आसा इज द लिमीट ऑफ द फी अँड नॉट द फी अमाउंट. आतां हो लिमीट जो आमी 2% घाला इज ओनली इन टुरिझम क्लस्टर. आता जो टुरिझम क्लस्टर आमी उलयता तो आयडेंटिफाय अजून जावकूच ना. आनी जेन्ना टुरिझम क्लस्टर आयडेंटिफाय करपा जाय लोकल स्टेक होल्डर्स परत लोकां कडेन चर्चा करूनच तो टुरिझम क्लस्टर आमी तयार करपाचो प्रयत्न करतले. सो जेन्ना आमी एक समज एक खंयची वाडो समज आमी घेतलो टुरिझम क्लस्टर करपाक नाल्यार खंयच्या मतदारसंघाचो पार्ट जाल्यार तो आमी त्या आमदारा कडेन त्या मनशां कडेन उलोवन आमी वी वील एन्श्युअर दॅट वन्स वी टेल देम वॉट आर द बेनिफिट्स ऑफ कमिंग इन द टुरिझम क्लस्टर. एक म्हणल्यार आज आमकां इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट, दुसरें सस्टेनेबिलिटी आमी उलयतात, तिसरें आमी सेक्युरिटी उलयता, चवथें सेफ्टी उलयता. थंय कितें गरज आसा टुरिझम एनहान्स करपाक बरें करपाक टू एन्श्युअर दॅट कॉम्पिटिटिवनेसान आमी बरें पार्टिसिपेट करता तेन्ना ही फी लिमीट त्या क्लस्टरान एप्लिकेबल जातली. अशें न्ही की खंय तूं च्याच्या दुकानार गेलो आनी फी पे करतलो आनी खंय वतलो ती फी पे करतलो अशें न्हय. सो लोकांनी पयलीं त्या जबाबदारीन हें पयलें सरकार जेन्ना सांगता ही क्लॅरिटी दवरची की 2% इज द लिमीट. ती लिमीट त्या टायमार समज 0.1% जाय 0.2% जाय कसो चार्ज करपाक जाय त्या टायमार डिसायड करतले अलॉंग विथ डिस्कशन ऑफ द पर्टिक्युलर स्टेक होल्डर. आनी ते पयशे जे जमा जातले ते परत त्या एरियेन त्या इन्फ्रास्ट्रक्चराक जावं त्या बाकीच्या गजाल्यांक स्पेंड जातले जातूंतल्यान थंय टुरिझम एनहान्स करपाक आमकां बरें पडटलें. आतां जे जगान गोश्टी जाता तेन्ना आमी एक रिफॉर्म हाडलो की सदांच एकदम पयलो तुटून फुटून पडटात. एवरी टायम म्हाका याद जाता लास्ट टायम रेव्हेन्यू मिनिस्टर आसतना हांवें गोवा ऑनलायन चालू केलें. ई डिस्ट्रिक्ट मॉड्युलाचेर ऑनलायन प्लॅटफॉर्म्स अलॉंग विथ IT चालू केली, IT मिनिस्टर आशिल्लो म्हणून. आनी कोविडाच्या वेळार हे गोवा ऑनलायन प्लॅटफॉर्म आनी ई डिस्ट्रिक्ट मॉड्यूल सगळ्यांक यूज जाले. आज सगळे जण ऑनलायन समज सेवा वापरतात ती सेवा आमी तेन्ना सुरवात केल्ली आनी म्हाका याद जाता तेन्ना हांवें सुरवात केल्ली फक्त म्हजे डिपार्टमेंट घेवन. बट रिफॉर्म्स आर रिक्वायर्ड फ्रॉम टायम टू टायम एंड दॅट इज वाय वी नीड टू कन्स्ट्रक्टिवली वर्क. आय एम नॉट सेइंग की आमी काढली घाली आनी तुमी एक्सेप्ट करा ना. आमी डिस्कशनाक बसल्यात त्या खातीर पब्लीक ओपिनियन मागतात. सो कोण तरी बसलो आनी खंयचे खंय घालें कितें केलें ना. रिफॉर्म्स केन्ना जाल्यार केन्ना येवकूच जाय, कोणा तरी हाडपाकूच जाय. आज ह्या सरकारान अंडर डॉक्टर प्रमोद सावंत आमी समज हो रिफॉर्म हाडपाचो प्रयत्न केला. तुमचे व्ह्यूज दियात, आमी घेवपाक डेफिनेटली आसा. आनी हो जो हांव तुका आतांय स्टेटमेंट दिला आर पार्ट ऑफ द ड्राफ्ट अँड नॉट द फायनल बिल. अँड अ ड्राफ्ट बिल इज फॉर पब्लीक ओपिनियन. सो ताजे खातीर तुमी पब्लीक ओपिनियन दिवप तितलेंच इम्पॉर्टंट आसा. दुसरें लास्ट टायम आमी सगळे हांचे कडेन उलयल्ले स्टेक होल्डर. आमी म्हाका याद जाता उत्तराखंड स्टार्टेड चार्जिंग फीज. आय एम नॉट कंपेरिंग एंड नायदर वूड वी वॉन्ट टू बी उत्तराखंड. बट एवरी स्टेट इन टर्म्स ऑफ टुरिझम जे करतात आर डुईंग देअर ओन वेज अँड वी आर टॉकिंग अबाउट थिंग्स विच आर रिक्वायर्ड इन द बिल. ताजे मागीर रूल्स आसा, ताजे मागीर फुडल्या स्टेक होल्डरां कडेन आसा. हो बेसिकली ह्या स्ट्रक्चर इज अ पार्ट ऑफ द बिल. दुसरो एक तयार करपाचो प्रयत्न केला की सगळी बार रेस्टॉरंट सगळी आसा जितली रेजिस्टर आसा री रेजिस्टर जावची पडटली. जी रेजिस्टर जाल्यार ताका री रेजिस्टर जावपाची गरज ना. पूण जी रेजिस्ट्रेशन ना तांचें रेजिस्ट्रेशन जावचेंच पडटलें. एक वाटेन आमकां स्मॉल हॉटेल एसोसिएशनान येदो व्हडलो आमकां काडून हें दिलें मेमोरेंडम की 11,562 हॉटेलां इलिगल आसा अनरेजिस्टर्ड आसा म्हणून. when this government came in we had only 3,367 hotels registered. आज जवळ 8,000 हॉटेलां रजिस्टर जाल्या आनी आतांय तीच फायन आसा 10 लाखाची. पूण कोणाक चार्ज करूना. पूण ती 10 लाखाची फायन घाल्या एकूच हाच्या खातीर की तुमी लिगली धंदो करात, रेव्हेन्यू लिकेज करनाकात. आनी जेन्ना हो घालता जाल्यार यू आर आस्किंग 10 लाख घालपाची फायन कशें घालतात काय म्हणून. 10 लाख आमी म्हाका याद जाता की हांगा एक डिबेट जाल्ली आनी शेक ओनर्सान तेन्ना डिमांड केल्लें की आमी गोंयकारांकूच आसचें म्हणून. एक तयार केल्लें, एक नाटक तयार केल्लें की तुमी सगळे काडटा, धंदे भायर दितात, ट्रेडिशनलाचे वतात, वॉटर स्पोर्ट्स तुमी भायर दिवंक सोदतात, शेकवाल्यांचे भायर दिवंक सोदतात. आनी दीस गव्हर्मेंट इज ऑलवेज ऑन व्हेरी क्लियर की हे धंदे ट्रेडिशनल गोंयकाराचे आनी ते ट्रेडिशनल गोंयकारा कडेच उरतले म्हणून. आनी आतूय आमी तेच कटिबंद आसा हेंच फुडें व्हरपाक. पूण जेन्ना हे दिशाभूल करपाचो प्रयत्न आसता आनी थोडे शेक आमकां तेन्ना सबलेट जाताले आनी दिल्लीवाले चलयताले, ताज्या खातीर आमी सबलेटिंग प्रोसेस बंद केलो आफ्टर डिस्कशन विथ शेक ओनर्स. शेक ओनर्सा कडेन उलोवनूच आमी म्हणलें तशें जाल्यार आमी आमच्या भितर एक दवरया की 10 लाखाची फायन दवरया. दे एग्री टू इट. आनी आज सुद्दां ही नवी न्ही, शेक ओनर्साच्या भितर सुद्दां गोंयकारांच्या भायर दिवचे न्ही तांचें स्वताचें मत आसा. आनी कोणें दिलें ताका फायन कर तेच सांगतात.
आणि तशी फायन एडॉप्ट केल्ली आसा फॉर विच इट इज नॉट अ न्यू थिंग. सो 10 lakhs when I mean fine म्हणटा, that fine is not where it is being charged. It is a thing levy if you are not doing it. सो एक वाटेन इलिगॅलिटी तुम्ही धंदो केला जाल्यार प्रॉब्लेम म्हणटा, आणि लिगल तुम्ही प्रोसेस आम्ही तुमकां प्रोत्साहन दिता एज ऑफ डुईंग बिझनेसान ऑनलायन केल्ले आसता 3 पेपरांनी आज डॉक्युमेंट घालून, आणि तुम्ही रजिस्टर करून काढात म्हणटात. आता ते करचे ना 10 लाख फायन काड म्हणचे पडटा जाल्यार म्हाका दिसता you want to talk both ways, then it is pure politics. If you want to do politics, then it is a different story. If you are talking on the bill, then this is the part which I am putting across to you very clearly. तीसरे, फंड जो आमचो जो 2% येतलो, अप टू 2% लिमिट फी जी असतली, फी फाल्यां कलेक्शन जो आमी समज इन द क्लस्टर डिसाइड केले, ते पैसे खंय वापरतले काय म्हणून ते बोर्ड अलॉंग विथ द गव्हर्नमेंट अँड द स्टेक होल्डर्स विल डिसाइड. सो हो एक क्लॅरिटी दवरता तुमच्या कडेन. टुरिझम सेक्युरिटी फोर्स पॅरलल गव्हर्नमेंट चलयता म्हणून कोणे तरी म्हणलें. टुरिझम सेक्युरिटी फोर्स आजूय आसा पूण मॅन्डेट ना. आमी आनी एक डीजीपी तयार करना. डायरेक्टर इज नॉट बिकमिंग एनदर डीजीपी, बट डायरेक्टर इज ओनली आस्किंग फॉर युअर पावर्स टू डिप्लॉय. खंय जाग्यार टुरिझमाच्या कितले पुलीस खंय डिप्लॉय करपाक जाय, खंयच्या क्लस्टरान खंयच्या एरियेन करपाक जाय, बाबा खोलांगूच चड आसा जाल्यार आमकां आज तो पावर ना खंय घालपाचें कितें तें आमकां फक्त लेटर घालचें पडटा, आनी थंयच्यान मागीर आमकां खंय घालतात ते पुलीस. आमचे स्वताचे टुरिझम वॉर्डन्सूय आसात. आज हो सेक्युरिटी फोर्स जेन्ना घाल्लो आसा, पीपल सडनली कोण तरी एक पब्लीक ओपिनियन तयार करपाक गेलो की तो तुज्या घरा येतलो, पॅरलल गव्हर्नमेंट जातलो, खंय रेड मारतलो, कितें जातलो, तोच एक्सायज जातलो. We are not stepping into anybody a department or any other things. As tourism department and our mandate, tourism security force already exists, which is under the purview of the police department under the DGP. In this tourism security force, आम्ही फक्त मागला is power to deploy. Power to deploy म्हणजे खंयचे एरियेन खंयचे टुरिस्ट चड आसा थंय कितले घालचे, या डायरेक्टराक तरी पावर आसचो, जातूंतल्यान आमकां हे इलिगॅलिटीज विडिंग आउट करपाक बरें पडटलें, टाउटिंग जावं बाकीच्यो. ताज्या खातीर हो टुरिझम सेक्युरिटी फोर्स सांगिल्लो आसा. दुसरे नवी एक तयार केली की आमी कोण 25 जाणांची बर्थडे पार्टी जावं, घरान काजार जावं जाल्यार आमी फीज चार्ज करतले म्हणून. इव्हेंट्स जे जातात गोंयांत, देर इज अ ह्यूज रेव्हेन्यू लिकेज ऑफ इव्हेंट्स. एवरी इव्हेंट नीड्स टू बी रेजिस्टर्ड इन द टुरिझम डिपार्टमेंट, अँड दीस इव्हेंट इज वेअर टुरिस्ट कम. जो इव्हेंट टुरिस्टांक खातीर जाता तोच. सो लग्न, बर्थडे, कोण समज हे वातावरण तयार करचें पडटा. काँग्रेसचो कोण तरी उलयतालो भुरगो, म्हाका दिसता थोडी मॅच्युरिटी ह्या लोकांक जाय, कळपाक की वॉट वी आर ट्रायंग टू डू. धरले आनी मारले तें जायना. पयलें समजून घे आमी कित्याक करूंक सोदता तें. आनी ताज्या खातीर जेन्ना आमी वी आर टॉकिंग अबाउट अ फी विच वील बी चार्ज, इट इज ओनली फॉर दोज एक्टिविटीज कॅरीड आउट फॉर द पर्पज ऑफ प्रोवायडिंग ऑर इंटेंडिंग टू प्रोवायड सर्विसीज ऑर गुड्स टू टुरिस्ट. हे क्लियर मेन्शन केल्लें आसा. सो थंय खंयच हे कोणाक धरपाची गरज ना की बाबा आमी क्रिसमस नायट करतात म्हणून तुमी चार्ज करतले, आनी कोण म्हणटा लग्नाक चार्ज करतले. कितें हें चल्लां म्हाका कळना. पूण हांगाच्यान सरकारा तर्फे तरी आमी व्हेरी क्लियर दवरतात की इट इज फॉर सर्विसीस वेन इट इज ओनली प्रोवायडेड टू टुरिस्ट. कॅरिंग कॅपेसिटी असेसमेंट जावं जाल्यार टुरिझम बोर्ड मॅन्डेट जावं बाकीचे आमकां सगळें आमी करूंक शकना. म्हणून आमी जें कितें करता इज विदीन द पावर्स ऑफ द बिझनेस ऑफ एलोकेशन आमचे जे आसा तातूंतल्यान आमी करता, हें तुमकां आमी सांगूंक सोदता. आमी वेगळे वेगळे विशय घेता आसतना हातून ड्राफ्ट बिल इज व्हेरी क्लियर, बेसिकली टू स्ट्रेंथन द टुरिझम एक्टिविटीज एज फार एज गोवा इज कन्सर्न. आनी ताजे खातीर हें पब्लीक ओपिनियन करपाक टीटीएजी जावं बाकीच्यांनी थोडा आनिल्ले दीस मागिल्ले. आमी 3 वीक टोटल आमी ओपन केल्लें हें बिल ड्राफ्ट ओपिनियन घेवपाक. आनी लोकांचे विशय जेन्ना लोकांनी मांडले की आमकां थोडो दीस आनी एक्स्ट्रा जाय टू पुट देअर सजेशन्स. आय वुडंट कॉल इट ऑब्जेक्शन्स बट सजेशन्स ऑर इनपुट्स. आय वूड लायक टू पुट इट अक्रॉस की 6 तारीख लास्ट डेट आशिल्ली, 21 दिसाचो मोहलत आशिल्ली, मागीर टायम पिरियड आय थिंक वॉज 21 days. Since they have asked for this, we are extending it by another 15 days. So public suggestion जे आसा ते सगळ्या पब्लिकांक आनी 15 दीस मुद्दत वाडयल्ली आसा फॉर देअर पर्टिक्युलर ओपिनियन्स. whether it is MLAs, whether it is other stakeholders, everybody, we will ensure that everybody is taken into confidence. Ami, along with director and along with the agency who has put this, we will carry out presentations for the MLAs
We will carry out presentations for the ministers. We will carry out presentations again for the stakeholders who have already participated in this particular part. And we will also keep a provision of other stakeholders, whoever would want to come in individual capacity also. खूपशे लोक जे आपले विचार मांडले ताणी मांडता असताना आपले विचार मांडता असताना being a part of the same TTAG or being a part of the same chamber ताणे आपले स्वतःचे म्हणून विचार मांडले. So म्हाका दिसता there is a little shift in thoughts. विचार मांडपाक कांय प्रॉब्लेम ना. Every individual can put it. The portal is open. You can put your thoughts. And I would invite कित्याक हे बिल कन्स्ट्रक्टिवली बरोबर रावन काम करया. आम्ही खंयचेच बिल हाडून खंयचेच रेकोनियन आनी हे बेटे उलोवंक जाय म्हणून शब्द वापरले इंग्लीश डिक्शनरीचे म्हणून जावचे ना. आमकां आज टुरिझम बरें जाय आनी एक वाटेन आमीच म्हणटा की टुरिझम तुमी इलिगल हे बंद करात, ते हॉटेलां रजिस्टर जावकूच जाय, एक्टिविटीज बऱ्यो चलपाकूच जाय. येस, वी ऑल्सो वॉन्ट टू डू द सेम थिंग. आणि जे इनपुट्स आम्ही घेतिल्ले आसा आफ्टर द टुरिझम पॉलिसी 5 years back which was passed by the cabinet, ताज्या वयल्यान वो एक्ट हॅज बीन एक्सटेन्सिवली वर्कड फॉर द लास्ट 1.5 years. आणि तोच एक्ट सगळ्यांकडे उलोवन बेटोच ओपिनियनाक घालूना. सगळे स्टेक होल्डर जे हाजे पयलीं सांगले तांचे कडेन उलोवनूच आमी फुडें घाल्लो आसा. एवरी डिपार्टमेंटल इनपुट्स घेतिल्ले आसा आनी एवरी डिपार्टमेंटल कन्सर्न इनपुट्स घेवनूय हो पब्लीक ओपिनियनाक घाल्लो आसा. आता लोकांक वी कॅन पुट इट फॉर दॅट सायमल्टेनियसली इन द नेक्स्ट 10 days द प्लॅन विल बी शेअर्ड वेर डेट्स फॉर मिटिंग्स विथ MLAs, presentations with MLAs, presentations with ministers, presentations with other stakeholders who are there will be done again to clarify their doubts if any. तांचे समज विचारान कितें समज तांकां कळुना नाल्यार बाबा आमकां मोर क्लॅरिटी जाय. आमची जी एजन्सी जाणें हे केलां ती along with director and his team will present it to them so that they are able to share their inputs also post this particular thing. ते कॉन्सॉलिडेट करूनच वो बिल तयार जातले फॉर द इंटरेस्ट ऑफ गोवा अँड गोवन्स. कित्याक एक परत एक सरकाराचे एक आड येता, एंटी गोवन सरकाराचे एक करता ते गोंयकारांक न्हयच. मागीर कोणा खातीर करता? म्हणजे तुम्ही दाखोवंक सोदता ते ऑपोजिशन की तुमकांच गोंयकाराचे पडला. आमी पळयलां इन द पास्ट की कोणाक कितले गोंयकाराचे पडला आनी गोंयकारपणाचे पडला. सो आय वुडंट गेट इन टू दॅट स्पेस टुडे. जाय पडल्यार तेन्ना उलयतलो. पूण आज आसा गोंयकारांचे धंदे सस्टेन करपाक इन दीस कॉम्पिटिटिवनेस ऑफ टुरिझम वी नीड टू एन्श्युअर दॅट वी स्ट्रेंथन द टुरिझम इन टर्म्स ऑफ दीस. फाटीं कोणे केले, मंत्री कितले आयले आनी गेले, हाज्यात हातून आसा काय ना. ताज्या पेक्षा फुडें वता आसतना फुडें जाय पडटा त्यो गोश्टी करच्यो म्हूण कलेक्टिवली काम करपाक ऑपोजिशनाक जावं रुलिंगाचे सगळे आमचे मेंबरांक सगळ्यां कडेन उलो मारून सगळ्यांक आपोवन वी वील वर्क टुगेदर टू एन्श्युअर दॅट दीस बिल कम्स इन प्लेस so that we are able to strengthen the arms of tourism. आणि हो सगळो जितलोय आमी तयार करपाक घेता तातूंत एक पॉइंटेड गोल एक सिंपल आसा की आमी क्वॉलिटी ऑफ सर्विसीस टुरिस्टांक बरें करूंक सोदतात, तांची सेफ्टी एंड सेक्युरिटी बरी करूंक सोदतात. आनी जो पर्यंत आमी स्ट्रीमलायन करना आमचे हे धंदे भायल्या लोकां कडेन we will start losing businesses not only within the territory but maybe outside the country also. आणि ताज्या खातीर गोवा एज अ प्रिफर्ड डेस्टिनेशन उरपा जाय जाल्यार हे थोडे विचार हांवें व्हेरी ब्रिफली मांडले. हांवें पॉयंट टू पॉयंट सांगूना तुका, बट इश्यूज विच हॅव बीन रेज्ड हांवूय राविल्लो कित्याक पब्लीक ओपिनियन येता आसतना पॉलिटिकली कोण नाल्यार कोण हाजो विचार घालूंक सोदतात आनी तेच विचार येवचे म्हणून वी वर वेटिंग फॉर द वीक टू पास बाय. सो म्हाका दिसता खुबशे विचार ह्या विकेंड पर्यंत आयिल्ले. सो वी थॉट इट फिट दॅट वी वील एड्रेस इट टुडे. सो तरी तांकां विचार घालप थ्रू मेल आनी तांचे विचार मांडप हे इम्पॉर्टंट आसा आनी तेच कन्स्ट्रक्टिवली आमी फुडें व्हरप. पूण एक जे दिशाभूल करपाचो प्रयत्न आसा ते 2% सगळ्यांक चार्ज करतले, च्याच्या दुकानार सर्वसामान्य गोंयकारांक काबार करपाक, हे विचार पयले म्हाका ऑपोजिशनाकूय मागता आनी लोकांकूय मागता. सगळेच गोंयकारपण म्हणटा आसतना गोंयकारांचे विचार करता आसतना ते आमी लिमीट काय फी चार्ज हे स्वता पयले वाचात. कोणे कानान घाल्ली गजाल करच्या पयलीं तुमी वाचात. आनी ते खंय चार्ज करता? टुरिझम क्लस्टरानूच चार्ज करता. क्लस्टर खंयचो? क्लस्टर जो आमी जे स्टेक होल्डरांक घेवनूच आमी आयडेंटिफाय करतले ते क्लस्टर जातले. सो बिल इज अ ब्रॉड एस्पेक्ट ऑफ द होल थिंग एक्ट आनी तातूंतल्यान मागीर रुल्स फ्रेम बाकीचे कन्सल्टेशन चालूच उरतले. सो हो करता आसतना हेतू एक आसा की टुरिझम बरें करपाक आनी ताज्या खातीर सगळे जाण बरोबर आसतले अशी हांव आशा बाळगिता. आनी आय होप आय हॅव क्लॅरिफायड मोस्ट ऑफ द डाउट्स दॅट हॅव बीन रेज्ड इन द लास्ट कपल ऑफ डेज. जे लोकांक दिशाभूल करपाचो प्रयत्न आशिल्लो ह्या माध्यमांतल्यान तुमचे कडेन मागता की सगळे मित्र आमचे पत्रकार भाव आनी इलेक्ट्रॉनिक मिडिया आसा तांणी हे सारके विचार लोकां पर्यंत मांडचे
जातूंतल्यान क्लॅरिटी येतली की वाय वी आर ट्रायंग टू गेट दिस द गोवा टुरिझम प्रमोशन मॅनेजमेंट अँड रेग्युलेशन बिल 2024. 15 दिसाचो टायम वाडयला पळय सजेशन ते बिल येवचें ना रावता असेंब्ली. असेंब्ली 8 ऑगस्ट पर्यंत आसा न्ही, पूण असेंब्लीन हाडटा येवपा जाय सजेशन येवपा जाय. 15 आमी दिसाचें 20 पर्यंत दिला. ताजे पयलीं आमी ह्या दिसांनी आतां इमिजिएटली एज द डेट इज एक्सटेंडेड वी विल इनवायट put dates and invite our MLAs and the ministers concerned who would like to come and be a part of the presentation, share their views constructively. कोणाक ते फक्त पॉलिटिक्स करपाक जाय ती वेगळी गजाल, पूण जाका कन्स्ट्रक्टिवली गोंयचें पडलां, गोंयकारांचें पडलां आनी गोंयकारांची इकॉनॉमी इम्पॉर्टंट म्हणून त्या फुडाराचें पडलां, ते 100% पार्टिसिपेट जावन तांणी येवन आपले व्ह्यूज मांडचे, हे म्हजे उलो आसा. दुसरो स्टेक होल्डर्स TTAG जावं हे जावं आमच्या डिरेक्टरान म्हाका दिसता 1-to-1 अलॉंग विथ सेक्रेटरी कितल्योश्योच मिटिंग्यो घेतल्यो. तुका हांवें फक्त नंबर कित्याक सांगले हांवें, तुमी टोटल मिटिंग्स पळयल्यो जाल्यार टोटल मिटिंग्स वी हॅव हॅड 33 मिटिंग्स ओवर जस्ट 1.5 year. That is almost 2 to 3 meetings a month only on this particular thing, understanding from them, taking their inputs and sharing it. आता हे करतकर समज तरीच कोणाक आनी इनपुट्स आसा, इट्स मोस्ट वेलकम. आणि ते इनपुट्स घेवपा खातीर ही मुद्दत जी मांडल्या मुख्यमंत्र्या कडेन उलोवन वी आर एक्सटेंडिंग द डेट अप टू 21st of जुलै. सो 2 वीक आनी मेळटा, सगळ्यांनी आपले विचार मांडचे. त्याच 2 विकान वी विल स्टील गिव्ह इन्व्हिटेशन्स टू ऑल द स्टेक होल्डर्स, MLAs, मिनिस्टर्स अँड द कन्सर्न स्टेक होल्डर चेंबर जावं बाकीचे, तांणी आपले विचार मांडचे. ते कॉन्सॉलिडेट करून खंयचे बरे विचार आसा, खंयचे आमकां तातूंत एडिट करपाक जाय. आमी एब्सोल्युटली हेंच जावंक जाय म्हणून आमी येवना. आमी हे ड्राफ्ट बील, सो लेट इट बी व्हेरी क्लियर, दीस इज अ ड्राफ्ट बील एंड दीस इज नॉट अ फायनल बील. हाऊ पीपल आर पुटिंग ओपिनियन की घाला म्हणून, हे पब्लीक ओपिनियनाक घाल्ले आसा, म्हणजे पब्लिकाचे ओपिनियन घेवपाक. आणि ते पब्लीक ओपिनियन आतांय फुडें आमी परत तुमचे कडेन वचून परत तांचे कडेन उलयतले, तांचे व्ह्यूज घेतले आनी सगळे बाकीच्या लोकांक जे आसा तांकां पोर्टल जी आसा ती ओपन आसा, त्या पोर्टलाच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक दे कॅन स्टील पुट देअर व्ह्यूज so that a proper bill for proper reforms and tourism to happen in the right sense is there. हाच्या खातीर आमी जो प्रयत्न केला ताजेर हे ह्या 10 दिसाची ऍक्टिव्हिटी आसतली सायमल्टेनियसली एज द असेंब्ली स्टार्ट्स नेक्स्ट वीक. आणि 21 तारीख पर्यंत मुद्दत वाडयल्ली आसा लोकांक आपले विचार दिवपाक. एका सायडीन म्हणटा तुमी सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेतले, फाटीं जे एजन्सीज आहा ती CMाक वचोन मेळ्ळे की हे बील रेडी जातले तेन्ना आमकां कॉन्फिडन्सान घेवना, अशें तेंच्यांनी टोटल 25 पॉयंट दिला जे तांकां बिलान खंय तरी मातशें हे जालें. तेंचो मेन पॉयंट आसलो की आमी जे फीज भरतात तेतून +2% टॅक्स हो भरपाचो कित्याक आनी हे पयशे खंय वयतले ते तेंच्यांनी सजेशन केलें. हांव परत त्याच पॉयंटार येता. इफ वी आर टॉकिंग अबाउट 24 points or 25 points, TTAGन हे पॉयंट चडशे सगळे पयले मांडिल्ले आसा. TTAGच उलयता हांव, तांणी ते लेटर दिला, आमकां एक कॉपी दिल्या. सो ती कॉपीचेर ताणें जे व्ह्यूज मांडल्या आर इन एडिशन टू द व्ह्यूज दे हॅव गिवन ड्युरिंग द एवरी ओपिनियन. सो TTAGन जे व्ह्यूज मांडल्या ते ताजेरूच चर्चा जातली तांचे कडेन टू अंडरस्टँड वॉट इट इज. परत 2% आय विल अगेन रिपीट की तुमी एज मिडिया ऑल्सो वी शुड पुट इट, इट इज अ लिमिट, इट इज नॉट अ फी. 2% is a limit which will be charged only on the tourism clusters identified. आणि हे जे फी कलेक्ट जातली तो फंड जेन्ना रेज जाता कितली ती 0.1% म्हणून चार्ज केली फॉर दॅट क्लस्टर, जो सगळ्या गोंयाक खंय चार्ज जायना ती, तो क्लस्टर जो आयडेंटिफाय जातलो तो क्लस्टर सरकार स्वता जावन आयडेंटिफाय करचो ना, बट जे टुरिजमाक फाल्यां थंय आमकां सेफ्टी, सेक्युरिटी, इन्फ्रास्ट्रक्चर वायज आमकां तांकां सपोर्ट करपा जाय, थंय आमकां सस्टेनेबल जावपा जाय, तर त्या एरियेन हे फंड्स युटिलायज जातले आफ्टर डिस्कशन थ्रू द गोवा टुरिझम बोर्ड which also has stakeholders participation, म्हणजे TTAG, गोवा चेंबर, CI सगळे जाण तातूंत आसात. तातूंतच हे डिस्कशन जावनूच हे फंड एलोकेशन खंय करपाक ते जातले, ती फुडली गजाल. पूण ही पयली जी चर्चा तयार लोकांनी करपाक घेतल्या 2% म्हणून, ते 2% काय ना थंय, इट इज अ लिमिट अप टू 2%. आणि तातूंत ओनली फॉर टुरिझम क्लस्टर्स ते जे आयडेंटिफाय तेन्ना जातले. सो आयच्या तारखेन फी म्हणटा ती नाच. So it is a probability which has been put in the bill how it is to be done in case this is identified. So every time you can't get an amendment to the act. So ताज्या खातीर वो बिल तयार केल्लें आसा. सर आनी ते स्टेक होल्डर जे विजय सरदेसाईक मेळ्ळे ते तुमकां बीन अप्रोच जाले कोण ते थंय तांकां वचोन मेळ्ळे ते मडगांव आनी तेंच्यांनी मागीर बायटूय दिल्ली की आमकां हे 2% भरचें पडटा म्हणून. न्ही पूण थंय समज विजय सरदेसाय कडेन गेल्ले
ते त्या फॅमिली भशेन जावंक जायना सगळे ताजे कडेन वतात आनी मागीर ते कोण आपयता आनी खंयचो बुधवार आसता आनी खंयचो बिरेस्तार म्हाका खबर ना पूण जे आमचे कडेन येतात जे पॉलिटिक्स करतात ताजेर हांव वचचो ना तुका लागला जे विचार मांडपाक येतले सो वेवर इज गॉन वेरेवर दे आर मोस्ट वेलकम टू गो एनीवेअर एंड गीव द इनपुट्स पूण तेच इनपूट जे कोणा कडेन वता जेन्ना आमीच पोर्टल ओपन करता त्या लोकांनी हांव नको तूं कोणाक स्पेसिफाय करता तो पूण त्या लोकांनी पोर्टल घालून दिवचें एडिशनल ओपिनियन आमचे कडेन म्हाका मेळचें डिरेक्टराक मेळचें फक्त ऑनलायन वचपाची गरज ना स्वता मेळचें म्हाका फोन मारला आय एम एक्सेसिबल ऑन द फोन 24/7 म्हाका फोन मारात हांव तुमकां बसून उलोवया करुया पूण तुमच्या खातीरूच हें बील स्टेक होल्डरां खातीरूच हें बील आनी स्टेक होल्डरांक सपोर्ट हो कोणा दिवपाकूच हें बील सो ज्यो गजाल्यो लास्ट 1.5 वर्स ऑपोजिशनूच थोड्यो काडिल्ल्यो टावटींग चल्लां बाकीची सेफ्टी सारकी ना सेक्युरिटी सारकी ना हे सगळे कॉन्सोलिडेट करतलो जाल्यार ही गरज आसा वेदर टुरिजम सेक्युरिटी फोर्स जावं बाकीच्यो जावं हाका एक कोणा दिवपाची गरज आसा हें माध्यम आनी त्या माध्यमाक कोणे कोणाक मेळूनी इनपूट जितले येतले ते चर्चा करून आमी खंयचे बरें आसा ते डेफिनेटली वी आर वेलकमिंग इट अशें न्ही की हें अशें आसा आमकां थोडे चेंजीस करचे पडटा करुया स्टेक होल्डरान आनी आमचें डेलिब्रेशन जावनी तांकां तांणीच केलां न्ही हें सो तांचे भितर कितें समज डेलिब्रेशन आसा अलॉंग विथ डिरेक्टर सेक्रेटरी बसतले आमी बसतले let them give their inputs. We are open to every aspect of constructive building of this bill, not for someone who wants to make mere politics just for the sake of doing politics. म्हणून ते कोणा तरी म्हणलं की च्याच्या दुकानार वचून गेल्यार 2% पडटले GST पडटले 2% पडटले सो आमी म्हाका दिसता लोकांक दिशाभूल करपाचो प्रयत्न दोन तरेन करता रिफॉर्म हाडले कितें आनी दुसरें गोंयकारपण त्या टॉपिकाचेर सध्या वचचेच न्हय आमी तितलेच सेन्सिटीव आसा गोंयकारांचेर आनी आमकां हे धंदे आमचे गोंयकारांचे बरे केल्ले जाय बरे जाल्ले जाय वाडिल्ले जाय आनी गोंयकार हांगा गोंयांत बरो धंदो करून फुडें उरपाक जाय भायर वचपाचो गरज ना ताजे खातीर ही बिलां तांकां घटसाण दिवपाक सो आतां हे सजेशन्स आनी ऑब्जेक्शन बी कितें आहा ते सगळे करून फायनली ह्या असेंब्लीक बील येतले सगळो समज ऑन टायम समज आमच्या प्रमाणे हे जालें आमचो प्रयत्न आसा ह्या असेंब्लीन हें बील हाडून टू टेक इट अहेड सो दॅट वी आर एबल टू